आषाढी एकादशी ज्येष्ठ नागरिकांचा हरिनाम गजर। गेल्या 6 वर्षापासून अखंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम या ठिकाणी सकाळी 10 वाजेच्या सुमारास 35 ते 40 वयोवृद्ध रोज एकत्र येऊन नाश्त्यासाठी जमा होतात। कोण आहेत, कुठून येतात, कुणालाही नाव गाव माहीत नाही, परंतु रोज या ठिकाणी या सर्वांना मोफत आपुलकीने नाश्ता पाणी दिला जातो। कोरोना काळामध्ये साईबाबा नगरमध्ये राहणाऱ्या 3 वयोवृद्धांनी या कार्याला सुरुवात केली होती, परंतु जसजसं या बाबतीमध्ये परिसरातील नागरिकांना माहिती मिळत गेली तसतसे परिसरातील काही नागरिक यांच्यासोबत जोडले गेले आणि आता बरेचसे नागरिक या उपक्रमात जोडले गेले असून स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सामील होतात आणि मदतही करतात। आज याच सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने हरिनामाचा गजर करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम दणाणून टाकले। महिलांनी डोक्यावर तुळस घेऊन, पुरुषांच्या हातात टाळ मृदंग घेऊन नाचत गात फुगड्या घालत पंढरीच्या रायाला साथ घातली। प्रसंगी या उपक्रमात नेहमी साथ देणारे देवा वाघमारे आणि हा उपक्रम निरंतर चालविणारे अहिरे बाबा, भामरे बाबा, शिरसाट काका, ठका कोले आणि ज्यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला ते मल्हारी पाटील सह इतरही परिसरातील नागरिकांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। भाविक आणि उपस्थितांसाठी खिचडी केडी या महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते। मल्हारी पाटील यांनी सर्व उपस्थितांचे हा उपक्रम असाच निरंतर सुरू ठेवण्यासाठी आणि आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले। आमचे कर्तव्य आणि येता जाता शब्दाला होकार देणारे आमचे पाहिले जनार्दन साहेब, खरं तर पाहिलं की त्यांना एक शब्द तरी सांगितला की ज्या नागरिकांचा हात उचलायचा आहे तरी ते हात उचलता नको त्या ठिकाणी हात पुरवायला जातात। असे अंतर मी मोठ्या आनंदाने त्यांचा आभार मानतो की प्रत्येक कार्याला ते हातात राहतात आणि ज्येष्ठ नागरिकांची सेवा पावन करतात। असे सगळे सादर होतात, यांचा पण मी सर्वांचा आभार मानतो। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।